नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं MPSC सक्सेस स्पॉट या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवरती. तर प्रश्न पहिला आहे, 2023चा अर्थसंकल्प कधी मांडला होता? 2023चा अर्थसंकल्प कधी मांडला होता? तर पर्याय क्रमांक 4 याचं योग्य उत्तर असेल 1 फेब्रुवारी. 1 फेब्रुवारी या दिवशी 2023चा अर्थसंकल्प मांडला होता. पुढचा प्रश्न पाहूया. G20 शिखर परिषद 2023 कोठे भरली होती? G20 शिखर परिषद 2023 कोठे भरली होती? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 दिल्ली. दिल्ली या ठिकाणी G20 शिखर परिषद 2023ची भरली होती. पुढचा प्रश्न पाहूया. कायद्याची पदवी घेणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? कायद्याची पदवी घेणारी भारतातील पहिली महिला कोण आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कार्लोनिया सोराबजी. कायद्याची पदवी घेणारी भारतातील पहिली महिला आहेत कार्लोनिया सोराबजी. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत उद्दिष्ट आहे? दर्जेदार शिक्षण हे कितवे शाश्वत उद्दिष्ट आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 चौथे. दर्जेदार शिक्षण हे चौथे शाश्वत विकास उद्दिष्ट आहे. पर्याय क्रमांक 3 चौथे. पुढचा प्रश्न पाहूया. मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष कोण होते? तर पर्याय क्रमांक 4 JB कृपलानी. JB कृपलानी हे मूलभूत हक्क विषयक उपसमितीचे अध्यक्ष होते. पुढचा प्रश्न पाहूया. जुन्या संसद भवनाला कोणत्या नावाने ओळखले जावे असे आवाहन केले आहे? तर जुन्या संसद भवनाला कोणत्या नावाने ओळखले जावे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. आपण पाहिलं आहे. तर ते कोणत्या नावाने ओळखलं जावं? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 संविधान सदन. जुन्या संसद भवनाला संविधान सदन या नावाने ओळखले जावे असे आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलेलं आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न पाहूया. बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली आहे? बंगालची फाळणी कोणत्या व्हाईसरॉयने केली आहे? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लॉर्ड कर्झन. लॉर्ड कर्झन ह्या व्हाईसरॉयने बंगालची फाळणी केली आहे. आणि असं विचारलं की बंगालची फाळणी कोणत्या साली झाली? तर बंगालची फाळणी 19 जुलै 1905 19 जुलै 1905 या दिवशी बंगालची फाळणी केली आहे. लॉर्ड कर्झन यांनी केली आहे. पुढचा प्रश्न. भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? भारताला किती किलोमीटर लांबीची भूसीमा लाभली आहे? तर पर्याय क्रमांक 1 15,106.7 किलोमीटर. 15,106.7 किलोमीटर लांबीची भूसीमा भारताला लाभली आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 वहिदा रेहमान. वहिदा रेहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार मिळाला आहे. पुढचा प्रश्न. महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना कधी झाली आहे? महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाची स्थापना कधी झाली आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1936. 1936 या साली महात्मा गांधी यांच्या सेवाग्राम आश्रमाची योजना स्थापना झाली आहे.
1936. पुढचा प्रश्न पाहूया. महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना कोणत्या वर्षी करण्यात आली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 29 मार्च 1968. 29 मार्च 1968 या दिवशी महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीची स्थापना करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न. उठा जागे व्हा, उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नका हे उद्गार कोणी काढले आहे? उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नका हे उद्गार कोणी काढले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वामी विवेकानंद. उठा जागे व्हा आणि ध्येय सिद्ध होईपर्यंत थांबू नका हे उद्गार स्वामी विवेकानंद यांनी काढले आहे. पुढचा प्रश्न. संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती असते? संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर किती असते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 6 महिने. संसदेच्या 2 अधिवेशनातील अंतर 6 महिने इतके असते. पुढचा प्रश्न पाहूया. अजरा घनसाळ तांदूळ GI टॅग, ज्याला की GI टॅग देखील भेटलेला आहे. अजरा घनसाळ तांदूळ GI टॅग भेटलेली अजरा घनसाळ तांदूळ, ज्याला GI टॅग देखील भेटलेला आहे, हे कोणत्या जिल्ह्याला मिळाले? त्याचं योग्य उत्तर आहे कोल्हापूर जिल्हा. अजरा घनसाळ तांदूळ हे कोणत्या जिल्ह्याला मिळालं आहे? तर कोल्हापूर जिल्हा. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्येच अजरा तालुका आहे आणि त्या जिल्ह्याला अजरा घनसाळ तांदूळचं GI टॅग मिळालेला आहे. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. कृषी गणना दर किती वर्षांनी केली जाते? कृषी गणना दर किती वर्षांनी केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 वर्षांनी. कृषी गणना दर 5 वर्षांनी केली जाते. पुढचा प्रश्न. विधानसभेचे उपसभापती कोण आहेत? विधानसभेचे उपसभापती कोण आहेत? तर पर्याय क्रमांक 1, नरहरी सीताराम झिरवाळ. नरहरी सीताराम झिरवाळ हे विधानसभेचे उपसभापती आहेत. पुढचा प्रश्न. 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? 2011च्या जनगणनेनुसार कोणत्या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे? तर पर्याय क्रमांक 4, बिहार. बिहार या राज्याची लोकसंख्येची घनता सर्वाधिक आहे. आणि लोकसंख्येची घनता किती आहे असं विचारलं तर 1106 इतकी बिहार राज्याची लोकसंख्येची घनता आहे. हे पण लक्षात राहू द्या, हे पण इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर 27 फेब्रुवारी हा ज्येष्ठ कवी विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस महाराष्ट्रात कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय क्रमांक 3, मराठी भाषा गौरव दिन. विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस जो 27 फेब्रुवारीला असतो तर तो मराठी भाषा गौरव दिवस म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. पंचायत राज यांच्या देखरेखीसाठी पंचायत राज मंत्रालय किती साली स्थापन झाले आहे?
तर पंचायत राज यांच्या देखरेखीसाठी पंचायत राज मंत्रालय किती साली किंवा कोणत्या साली स्थापन झाले आहे? तो पर्याय क्रमांक 3 27 मे 2004. 27 मे 2004 या दिवशी पंचायत राज मंत्रालय स्थापन झाले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. HTML या संज्ञेचा फुल फॉर्म काय होतो? HTML या संज्ञेचा फुल फॉर्म काय होतो? त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज. हायपरटेक्स्ट मार्कअप लँग्वेज हा HTML या संज्ञेचा फुल फॉर्म होतो. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. लोकसभा आणि राज्यांच्या विधानसभा यामध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासंबंधी संसदेमध्ये पारित झालेल्या विधेयकाचे नाव काय आहे? तर 33% आरक्षण महिलांना देण्यासंबंधी संसदेमध्ये पारित झालेल्या विधेयकाचं नाव काय आहे असं विचारलं आहे. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नारी शक्ती वंदन अधिनियम 2023. नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 असं त्या विधेयकाचं नाव आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न. सिरपूर स्तूप कोणत्या जिल्ह्यात आहे? सिरपूर स्तूप कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क्रमांक 2 छत्तीसगड. सिरपूर स्तूप हे छत्तीसगड या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. FDIचा लॉंग फॉर्म काय होतो? FDIचा लॉंग फॉर्म काय होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असा FDIचा फुल फॉर्म होतो. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न. NQMचा फुल फॉर्म काय होतो? NQMचा फुल फॉर्म काय होतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नॅशनल क्वांटम मिशन. QMचा फुल फॉर्म होतो. पुढचा प्रश्न. मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात स्पष्ट आहेत? मूलभूत कर्तव्य कोणत्या कलमात स्पष्ट केले आहेत? तर पर्याय क्रमांक 4 कलम 51 कलम 51 मध्ये मूलभूत कर्तव्य स्पष्ट केले आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 78. महाराष्ट्रातील विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न पाहूया. GST संपूर्ण भारतात कोणत्या दिवसापासून लागू करण्यात आली आहे? तर त्याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 1 जुलै 2017. 1 जुलै 2017 या दिवसापासून GST संपूर्ण भारतात लागू करण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्ही कमेंटमध्ये GSTचा फुल फॉर्म काय आहे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न. RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? RBIचे सध्याचे गव्हर्नर कोण आहेत? करंट अफेअरचा प्रश्न आहे 2023चा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 शक्तिकांत दास. शक्तिकांत दास हे RBIचे सध्याचे गव्हर्नर आहेत. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न. मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मसुदा समितीचे अध्यक्ष होते. डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा हे कोण होते, तर हे घटना समितीचे तात्पुरते अध्यक्ष होते. तात्पुरते अध्यक्ष डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा. आणि पुढचा प्रश्न पाहूया. ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ किती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 4214 म्हणजे 4214 चौरस किलोमीटर इतके ठाणे जिल्ह्याचे क्षेत्रफळ आहे. पर्याय क्रमांक 1, 4214 चौरस किलोमीटर. पुढचा प्रश्न. अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? अहमदनगर या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, हसन मुश्रीफ. हसन मुश्रीफ हे अहमदनगर ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. पुण्याचे पालकमंत्री, पुणे या जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार हे झाले आहेत. तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे विजयकुमार गावित हे कोणत्या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत? पुढचा प्रश्न पाहूया. शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 5 सप्टेंबर. 5 सप्टेंबर या दिवशी शिक्षक दिन साजरा केला जातो. पुढचा प्रश्न. गुगलचे CEO कोण आहेत? गुगलचे CEO कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, सुंदर पिचाई. सुंदर पिचाई हे गुगलचे CEO आहेत. पुढचा प्रश्न. महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल कोण आहेत? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रमेश बैस. रमेश बैस हे महाराष्ट्र राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत. आणि असं जर विचारलं की रमेश बैस हे महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत, तर ते 23वे राज्यपाल आहेत. महाराष्ट्र पॉईंट महत्त्वाचा आहे, आपण पॉईंट लिहून घ्या. पुढचा प्रश्न. नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? नाशिकमध्ये कोणत्या नदीचा उगम होतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गोदावरी. नाशिकमध्ये गोदावरी या नदीचा उगम होतो. पुढचा प्रश्न. प्रतापगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? प्रतापगड हा जो किल्ला आहे तो कोणत्या जिल्ह्यात आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, सातारा. प्रतापगड हा किल्ला सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पाहूया. प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोठे आहे? प्रसिद्ध खंडोबा मंदिर कोठे आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, पुणे. पुणे या ठिकाणी प्रसिद्ध खंडोबा मंदिर आहे. आणि ते पुणेमध्ये कोणत्या ठिकाणी आहे हे तुम्ही कमेंटमध्ये सांगायचं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. PRN मध्ये एकूण किती अंकाचा समावेश होतो? PRN मध्ये एकूण किती अंकाचा समावेश होतो किंवा किती अंकाचा समावेश असतो? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 16. PRN मध्ये एकूण 16 अंकाचा समावेश असतो. आणि जर PRNचा लॉंग फॉर्म किंवा फुल फॉर्म काय आहे असं विचारलं तर PRNचा फुल फॉर्म पण लिहून घ्या. परमनंट रजिस्टर नंबर हा PRNचा फुल फॉर्म होतो. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे?
तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कळसूबाई. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसूबाई हे आहे. आणि असं विचारलं की कळसूबाई या शिखराची उंची किती, तर कळसूबाई या शिखराची उंची 1646 मीटर. 1646 मीटर, 1646 मीटर इतकी कळसूबाई या शिखराची उंची आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 उरविंदर पाल सिंग. उरविंदर पाल सिंग हे महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत. पुढचा प्रश्न. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश कोण आहेत? करंट अफेअरचा प्रश्न आहे, 2023चा प्रश्न आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 धनंजय चंद्रचूड. धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे सध्याचे सरन्यायाधीश आहेत. आणि धनंजय चंद्रचूड हे सर्वोच्च न्यायालयाचे कितवे सरन्यायाधीश आहेत असं विचारलं तर ते 50वे सरन्यायाधीश आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे 50वे सरन्यायाधीश आहेत. हे पण लक्षात असू द्या, हे पण इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रात किती महसूल विभाग आहेत? महाराष्ट्रात एकूण किती महसूल विभाग आहेत? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 7. महाराष्ट्र राज्यात एकूण 7 महसूल विभाग आहेत. आणि ते कोणते कोणते महसूल विभाग आहेत असं जर विचारलं तर लक्षात असू द्या माहितीसाठी. पहिला आहे नागपूर, दुसरा आहे अमरावती, तिसरा आहे पुणे, चौथा आहे मुंबई, पाचवा आहे छत्रपती संभाजीनगर, सहावा आहे नाशिक आणि सातवा आहे ठाणे. हे 7 महाराष्ट्र राज्यातील महसूल विभाग आहेत. लक्षात असू द्या, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा पण. पुढचा प्रश्न पाहूया. भूशी धरण कोणत्या नदीवर आहे? भूशी हे धरण कोणत्या नदीवर आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 इंद्रायणी नदी. इंद्रायणी नदीवर भूशी धरण आहे. आणि इंद्रायणी नदी ही कोठे आहे असं विचारलं तर इंद्रायणी नदी ही लोणावळा या ठिकाणी भूशी धरण आहे. ते इंद्रायणी नदीवर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण आहेत? 2023चा प्रश्न आहे हा पण, करंट अफेअरचा प्रश्न आहे हा. तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 NH6. NH6 हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. आणि तो कोठून कोठे आहे, कोठून कोठपर्यंत आहे तर तो हाजिरा ते कलकत्ता. NH6 हा हाजिरा ते कलकत्ता हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा महामार्ग आहे. आणि त्याचे आता NH6चे नवीन नामांतर झालेले आहे. त्याचे नवीन नाव आहे आता NH53. NH53 हे NH6चे नवीन नाव झाले आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र विधानसभा सदस्य किती आहे? महाराष्ट्र विधानसभा सदस्य संख्या किती आहे? संख्या विचारलेली आहे विधानसभेची. महाराष्ट्राच्या विधानसभेची सदस्य संख्या किती आहे? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 288. महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या 288 इतकी आहे. पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न पाहूया.
पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला? पोलिओचा शेवटचा रुग्ण भारतात कधी सापडला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 2011 या साली सापडला होता पोलिओचा शेवटचा रुग्ण. तर तो भारतामधील बर्दवान या जिल्ह्यामध्ये सापडला होता. भारतामधील बर्दवान या जिल्ह्यामध्ये पोलिओचा शेवटचा रुग्ण सापडला होता आणि तो कोणत्या साली सापडला होता? तर 2011 या साली सापडला होता. पुढचा प्रश्न पाहूया. सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? सेबीचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, पर्याय क्रमांक 3, मुंबई. सेबीचे मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे. तर मित्रांनो, असं बी विचारलं जाऊ शकतं तुम्हाला परीक्षेमध्ये की सेबीचा फुल फॉर्म काय होतो? तर सेबीचा फुल फॉर्म सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया असा सेबीचा फुल फॉर्म होतो. हे पण लक्षात असू द्या. आणि सेबीची स्थापना जर कोणत्या साली झाली असं विचारलं तर 1988 या साली सेबीची स्थापना झालेली आहे. हे पण लक्षात राहू द्या. हे तीनही मुद्दे परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहेत. पुढचा प्रश्न. रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? रत्नागिरी हा जिल्हा कोणत्या फळासाठी प्रसिद्ध आहे? तर मित्रांनो, हे सर्वांना माहीत असेलच. रत्नागिरी जिल्हा हा हापूस आंबा यासाठी प्रसिद्ध आहे. हापूस आंबा, पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणते राज्य आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, कर्नाटक. महाराष्ट्राच्या दक्षिणेस कर्नाटक हे राज्य आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या दक्षिणेस जर कर्नाटक राज्य आहे तर महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हे राज्य आहे. हे पण लक्षात असू द्या. आणि महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड हे राज्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेस छत्तीसगड, दक्षिणेस कर्नाटक आणि उत्तरेस मध्य प्रदेश. तर मित्रांनो, महाराष्ट्राच्या पश्चिमेस आपला अरबी समुद्र आहे. अरबी समुद्र महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेला आहे. हे पण महत्त्वाचं आहे. हे तिन्ही पॉईंट मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न. महाराष्ट्रात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? महाराष्ट्रात किती वर्षांनी कृषी गणना केली जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 वर्षांनी. महाराष्ट्रात दर 5 वर्षांनी कृषी गणना केली जाते. तर मित्रांनो, 11वी कृषी गणना कधी झाली असं विचारलं तर 11वी कृषी गणना 2021-22 या वर्षी झालेली आहे. हे पण इम्पॉर्टंट आहे. हे पण नोट डाऊन करून घ्या. पुढचा प्रश्न पाहूया. हरभराचा हमीभाव 2023चा किती होता? हरभराचा हमीभाव 2023चा किती होता? तर पर्याय क्रमांक 2, 5,335 रुपये. 5,335 रुपये इतका हरभऱ्याचा हमीभाव 2023चा होता. पुढचा प्रश्न. सिमला करार कधी झाला? तर सिमला करार कधी झाला? तर पर्याय क्रमांक 1, 2 जुलै 1972. 2 जुलै 1972 या साली सिमला करार झालेला आहे. आणि सिमला करार कोणत्या 2 देशादरम्यान झाला असं विचारलं तर सिमला करार भारत आणि पाकिस्तान या 2 देशादरम्यान झालेला आहे. हे पण लक्षात राहू द्या. हे पण इम्पॉर्टंट आहे. पुढचा प्रश्न पाहूया. चौदार तळे सत्याग्रह कधी झाला? चौदार तळे सत्याग्रह कधी झाला? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 20 मार्च 1927. 20 मार्च 1927 या दिवशी चौदार तळेचा सत्याग्रह झालेला आहे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे?
तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 अहमदनगर. महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा अहमदनगर हा जिल्हा आहे, ज्यालाच आता त्याचं नवीन नामांतर झालेलं आहे अहिल्यादेवी नगर अहमदनगर. पुढचा प्रश्न, धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी कोणती संस्था स्थापन केली? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हिंगणे स्त्री संस्था. हिंगणे स्त्री संस्था ही महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी महिलांसाठी स्थापन केलेली संस्था आहे. आणि हिंगणे स्त्री संस्था कोणत्या साली स्थापन केली असं विचारलं तर 1896 साली महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी ही संस्था स्थापन केली, हे पण लक्षात राहू द्या. पुढचा प्रश्न पाहूया. जगात राहण्यायोग्य मुंबई या शहराचा क्रमांक कितवा लागतो? जगात राहण्यायोग्य मुंबई या शहराचा क्रमांक कितवा लागतो? त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 141वा. जगात राहण्यायोग्य मुंबईचा क्रमांक 141वा लागतो. तर मित्रांनो, तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की मग पहिला क्रमांक कोणत्या शहराचा लागतो? तर जगामध्ये राहण्यायोग्य पहिला क्रमांक व्हिएना या शहराचा लागतो. आणि व्हिएना हे शहर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे. मग व्हिएना या शहराचा पहिला क्रमांक, तसंच आपल्या मुंबई या शहराचा क्रमांक 141वा आणि दिल्ली आणि मुंबई या दोन शहराचा 141वा क्रमांक लागतो. आणि जर सर्वात शेवटचा क्रमांक राहण्यायोग्य कोणत्या शहराचा लागतो असं विचारलं तर दमास्क या शहराचा राहण्यायोग्य जगात सर्वात शेवटचा क्रमांक लागतो दमास्क. आणि तो कितवा क्रमांक आहे? 173वा. आणि दमास्क हे शहर कोणत्या देशात आहे असं विचारलं तर तो सिरिया या देशामध्ये आहे. मित्रांनो, इम्पॉर्टंट अशी माहिती आहे. पुढचा प्रश्न पाहूया. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असते? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्ती वय किती असते? तर योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 65 वर्ष. आपल्याला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, हे पण इम्पॉर्टंट आहे, हे पण लिहून घ्या तुम्ही. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय किती असं विचारलं तर 62 वर्ष. हे पण देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. उच्च न्यायालयातील न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 62 वर्ष आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाचे निवृत्तीचे वय 65 वर्षे. पुढचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? महाराष्ट्र राज्यात व्याघ्र प्रकल्पाची संख्या किती आहे? तर मित्रांनो, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 6. तर मित्रांनो, महाराष्ट्र राज्यात हे 6 व्याघ्र प्रकल्प आहेत. मेळघाट व्याघ्र प्रकल्प. तर ते मेळघाट व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर ते अमरावती जिल्ह्यात आहे. नंबर 2 ताडोबा व्याघ्र प्रकल्प. ताडोबा व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते चंद्रपूर जिल्ह्यात आहे. नंबर 3 पेंच व्याघ्र प्रकल्प. पेंच व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते नागपूर जिल्ह्यात आहे. नंबर 4 सह्याद्री व्याघ्र प्रकल्प. तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प 4 जिल्ह्यामध्ये विस्तारित आहे. तर एक सांगली, कोल्हापूर, सातारा आणि रत्नागिरी या 4 जिल्ह्यामध्ये सह्याद्री व्याघ्र प्रकल्प विस्तारित आहे. 5 नंबरचा आहे नवेगाव व्याघ्र प्रकल्प. तर नवेगाव व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे असं विचारलं तर ते गोंदिया या जिल्ह्यात आहे. आणि 6 नंबरचा आहे बोर व्याघ्र प्रकल्प. तर बोर व्याघ्र प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे तर ते वर्धा या जिल्ह्यात आहे. मित्रांनो, हे 6ची 6 व्याघ्र प्रकल्प अतिशय महत्त्वाचे असे आहेत. प्रश्न पाहूया. पशुगणना दर किती वर्षांनी केली जाते? तर पशुगणना दर 5 वर्षांनी केली जाते. पर्याय क्रमांक 2 दर 5 वर्षांनी पशुगणना केली जाते. पुढचा प्रश्न. पांढरे सोने म्हणून कोणत्या पिकाला ओळखले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कापूस. पुढचा प्रश्न. 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार कोणाला मिळाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आप्पासाहेब धर्माधिकारी. पुढचा प्रश्न.
कापूस या पिकासाठी कोणते हवामान आवश्यक असते? तर पर्याय क्रमांक 1 उष्ण हवामान. पुढचा प्रश्न, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्याचा देशात कितवा क्रमांक लागतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसरा क्रमांक लागतो. म्हणजे क्षेत्रफळाने राजस्थान हे आपल्या महाराष्ट्र राज्यापेक्षा मोठं आहे. दुसरा क्रमांक मध्य प्रदेश या राज्याचा लागतो आणि तिसरा क्रमांक आपल्या महाराष्ट्र राज्याचा लागतो.